पुसद नगर परिषद हिंदू वार्डात भाजपचे 3 सक्षम चेहरे दीपाली जाधव, अश्विनी जिल्हेवार आणि दीपक काळे विरोधकांसमोर भक्कम. पुसद नगर परिषद निवडणुकीत हिंदू वार्डात यंदा परिस्थिती विलक्षण आहे. या प्रभागातून भाजप विचारसरणीशी जोडलेले 3 प्रमुख उमेदवार दीपाली जाधव, अश्विनी जिल्हेवार आणि दीपक काळे रिंगणात असून विकासाभिमुख नेतृत्वाचे परिपूर्ण पर्याय मतदारांसमोर आहेत. तीनही उमेदवार आपापल्या कार्यशैलीसह स्वतंत्र ओळख घेऊन उभे राहिले असले तरी त्यांच्यातील स्पर्धेपेक्षा त्यांची एकत्रित ताकद विरोधी उमेदवारांसाठी मोठं आव्हान ठरत असल्याचं चित्र दिसत आहे. दीपाली जाधव उच्च शिक्षित, शांत स्वभाव आणि प्रशासनाशी परिणामकारक संवाद क्षमता यासाठी चर्चेत आहेत. नियोजित काम, स्वच्छ प्रतिमा आणि नागरिकांशी सुसंवाद ही त्यांची बळकटी मानली जाते. तर अश्विनी जिल्हेवार लोकांशी थेट जोडणाऱ्या, समस्या तात्काळ ऐकून त्यावर उपाय शोधणाऱ्या संपर्कक्षम नेत्या म्हणून प्रसिद्ध आहेत. सामाजिक कार्यातील सक्रियता व महिलांच्या मुद्द्यांवरील लक्ष ही त्यांची ओळख आहे. तर दुसरीकडे दीपक काळे संघटनांशी मजबूत नाळ, विकास कामांना गती देण्याचा अनुभव आणि ठाम राजकीय भूमिका यामुळे लक्षवेधक ठरतात. कार्यकर्त्यांची जाळी व प्रत्यक्ष काम करण्याची तयारी हे त्यांचं बळ आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता व मूलभूत सुविधांचा विकास हा समान अजेंडा या तिघांनी नागरिकांसमोर ठेवलाय. त्यामुळे त्यांच्यात संघर्ष नसून वार्डाच्या प्रगतीचा ध्यास हे केंद्रस्थानी आहे. खरा मुकाबला आता या तिघांसमोर असलेल्या इतर पक्षाच्या उमेदवारांशी होणार असून नागरिकांचा अंतिम विश्वास कुणावर पडतो याकडे पुसदचं लक्ष लागलंय.